नवविवाहिता 5 महिन्यांची गर्भवती आणि सासरच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी. मेहकर तालुक्यातील माळेगाव येथे एका 21 वर्षीय गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं आहे बघूया सविस्तर वृत्त. मेहकर तालुक्यातील माळेगाव येथे राहणाऱ्या साधना विष्णू चोडकर या 21 वर्षीय नवविवाहित व 5 महिन्याच्या गर्भवती महिलेने सासरच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना 23 डिसेंबर रोजी घडली. साधनाचा विवाह 2024 साली माळेगाव येथील विष्णू रामाभाऊ चोडकर यांच्यासोबत झाला होता. सुरुवातीला संसार सुखाने सुरू होता, मात्र साधना गर्भवती राहिल्यानंतर तिला सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला. हा त्रास असह्य झाल्याने साधनाने गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच जानेफळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. दरम्यान साधनाच्या माहेरहून वाकदवाडी जिल्हा वाशिम येथे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. सासरच्या छळामुळेच आत्महत्या झाल्याचा आरोप करत आरोपींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. सासू शोभा रामाभाऊ चोडकर यांना माळेगाव येथून तर पती विष्णू चोडकर यांना तांत्रिक माहितीच्या आधारे अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली. नातेवाईकांच्या संमतीने मृतदेह मेहकर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिक व नातेवाईकांकडून केली जात आहे. 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा सासरच्या छळामुळे झालेला मृत्यू समाजाला अंतर्मुख करणार आहे. या प्रकरणात कायद्याच्या माध्यमातून पीडितेला न्याय मिळतो का याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरिता कठोर कारवाई गरजेची आहे.